स्वामींविषयी काही मोटिवेशनल स्पीच किंवा स्वामींविषयी काही चांगल्या म्हणजे स्वामींनी जो चांगला उपदेश लोकांना केलेला आहे त्याविषयी मी तुम्हाला काही आज छान गोष्टी सांगणार आहे. तर आता मी व्हिडिओला सुरुवात करत आहे. देवाने माझे काय तर मी सर्व काही हे बघूनच सांगणार आहे तुम्हाला. देवाने माझं काय चांगलं केलं आणि मी का उपासना करू, ही तक्रार अथवा हा त्रागा प्रत्येक व्यक्तीने कोणा ना कोणाकडून कधीतरी ऐकलेला असतोच. आणि उपासना आपण करीत असतो, देव सांगत नाही मला भजा किंवा उपासना करावी की नाही, ही बाब पूर्णपणे ऐच्छिक आहे. आणि कोणतीही उपासना अर्थात जर मनापासून केली असेल तर जर अपेक्षित असं काही घडत नसेल तर समजून जायचं की प्रारब्धाचा जोर कमी होत आहे. आपण आत्मचिंतन करून पाहिले असता अनेकदा आपल्या कठीण प्रसंगात मार्ग मदत मिळालेली आहे, हे आपल्याला जाणवलेलं आहे. आणि ती ईश्वर कृपाच असते. आपला धर्म कर्म सिद्धांत आपण मानतो. आपले कर्म पूर्वसंचितानुसार प्रारब्ध रूपाने आपल्याला सामोरं येते. विश्वासाने आणि संयमाने तसेच निर्धाराने आपले कुलदैवत आणि इष्टदेवीची उपासना खंडित न करता ती करीत राहावी. म्हणजे श्रद्धा आहे तिथे फळ हे मिळणारच. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणं सापडतील, पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी 2 गोष्टी गरजेच्या असतात, स्वाभिमान आणि हिंमत. आणि या 2 गोष्टी बाजारात मिळत नाहीत तर त्या रक्तात असाव्या लागतात. फक्त तू खचू नकोस, संधी मिळेल तुलाही. हिरमुसू नकोस, आयुष्य खूप सुंदर आहे, तू खचू नकोस. तुझ्या अंतरात्म्यात आहे मी आणि तुला कधीच हरू देणार नाही. या कलियुगात तुला एकटे सोडणार नाही आणि जी झुंज तू खेळतो आहेस त्यात तुला मार्ग दाखवत असणार. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या 8 मण्यांची माळ जपताना मन भटकत 108 मण्यांची माळ जपताना मन भटकत राहतं आणि 500 रुपयाच्या नोटा मोजताना मन एकाग्र राहतं. विचार करा, अडचण कुठे आहे? श्री स्वामी समर्थ. मला कधीच वाटत नाही समोरच्यानं मला योग्यच समजावं, पण गैरसमज करून कधीच चुकीचं न ठरवावं. मला कधीच वाटत नाही मी प्रत्येक वेळी योग्यच असेल, पण दिखावा करत अप्रामाणिक नक्कीच नसेल. श्री स्वामी समर्थ. आपण आपलं काम हे नेहमी वाहत्या पाण्यासारखं करत राहिलं पाहिजे. त्यात प्रामाणिकता असेल तर त्या वाहत्या पाण्यामुळे जो काही वाईटाचा कचरा असेल तो आपोआपच किनाऱ्याला लागतो. रस्ता खराब लागला म्हणून मागे वळू नका. गती कमी करा आणि पुढे चालत राहा. कदाचित पुढची वाट चांगली असेल. क्षमतेपेक्षा जास्त धावलं की दम लागतो आणि क्षमतेपेक्षा जास्त धावायला पण दमच लागतो. माणूस किती किमतीचे कपडे वापरतो यावरून त्याची किंमत होत नसते, परंतु तो इतरांची किती किंमत करतो यावरून त्याची किंमत ठरत असते. चांगली माणसं आपल्या जीवनात येणं हे आपली भाग्यता असतं आणि त्यांना आपल्या जीवनात जपून ठेवणं ही आपली योग्यता असते. जे मला ओळखतात ते माझ्यावर कधी शंका घेत नाहीत आणि जे माझ्यावर शंका घेतात त्यांनी मला कधी ओळखलंच नाही. आणि सर्व दरवाजे बंद झाले तरीही स्वामींच्या हृदयाचा दरवाजा कायम उघडा असतो. अपेक्षा स्वामींपासून ठेवा, इतरांपासून नको. अडचणीत असाल स्वामी तारतील, एकटे असाल सांभाळतील, मार्ग सापडत नसेल तर दाखवतील आणि अश्रू थांबत नसतील तर पुसतील. फक्त स्वामींना आर्ततेने साथ घाला. मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची कधीही जाणीव होत नाही आणि त्याच्यातच मोठेपणा आहे. काय माहीत कोणता क्षण शेवटचा असेल, कोणता क्षण अखेरचा असेल. आयुष्य कोणत्याही क्षणी वळण घेतं
आज जी माणसं आपल्या शेजारी आहेत तेच उद्या फक्त आठवणीत उरतात. उद्या बोलू, नंतर भेटू, वेळ मिळाला की सांगू या वाक्यांच्या मागे खूप गोष्टी राहून जातात. पण वेळ सगळ्यांची वाट बघत नाही. शेवटचं काय असेल हे कधीच ठरत नाही. म्हणूनच आज तो क्षण जाणून घ्या. मनातलं बोलून टाका आणि क्षमा करा, माफी मागा, प्रेम करा. कारण जगणं आणि आयुष्य ही गॅरंटी नसलेली भेट आहे. सोडून द्यायला शिका. हा असाच वागला, तो तसाच वागला, हा असंच बोलला, त्याने विश्वासघात केला, त्याने धोका दिला. अरे किती त्रास करून घ्यायचा. त्रास करून घेण्यापेक्षा आपण पुढं कसं वागायचं याचा विचार करा. आपण कुठे चुकलो याचा अभ्यास करा. आपण त्यांच्या चुका तिथेच सोडून द्या आणि आयुष्याच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात करा. आणि दुःख हे प्रत्येकाच्या वाट्याला येत असतंच. तुम्ही काय, मी काय, सर्वांना दुःखाला सामोरं जावं लागतं आणि सर्वांना दुःख सोसावं लागतं. सर्वांना सुख असतं तेवढं दुःखाला सुद्धा सामोरं जावं लागतं. दुःख प्रत्येकाच्या वाट्याला येतच. ह्या जगात असा एकही माणूस सापडणार नाही ज्याच्या आयुष्यात अडचणी नाही, दुःख नाही आणि कुणाचं दुःख दिसत नाही, कुणाचं दुःख बोललं जात नाही. पण अस्तित्वात मात्र ते असतंच. प्रत्येकजण कुठंतरी कसं तरी झुंजतोय, फक्त आपल्याला ते दिसत नाही, जाणवत नाही. आपण मात्र आपल्या दुःखाची गडी करून ती उशाखाली ठेवतो आणि रोज त्याचा विचार करत विचारावर डोकं टेकवतो. आपल्याला वाटतं माझ्याच आयुष्यात असं काय घडतं. पण क्षणभर थांबून जर इतरांच्या कहाण्या ऐकल्या, त्यांच्या डोळ्यात डोकावलं तर समजतं आपलं दुःख त्यांच्या दुःखासमोर फार फार छोटं आहे. कधी एखादा वडील स्वतःचं दुखणं लपवून कर्जाच्या ओझ्यात घर चालवतो. कधी कुणी हसतमुख चेहऱ्यामागे इतकं काही दडवून ठेवतो की आपण विचारही करू शकत नाही. पण फरक इतकाच, ते गप्प असतात, शांत राहतात आणि आपण आपलं दुःख कवटाळून बसतो म्हणून ते मोठं वाटतं. खरं तर दुःखाला कुरवाळत बसण्यापेक्षा त्यातून शिकायचं नवं आणि काही घडवायचं आणि आयुष्याशी मैत्री करायची. कारण दुःख हे काही शेवट नसतं, एक वळण असतं आणि ज्याच्यानंतर सुरू होतं खरोखर जीवन, नव्याने आणि सकारात्मकतेने. कधी म्हणू नकोस दिवस आपले खराब आहेत. जिद्दीने सांग स्वतःला मी काठ्याने विणलेले गुलाब आहे. काय चुकले हे शोधणारे पुढे जातात आणि कुणाचे चुकले हे शोधणारे तिथेच राहतात. स्वामी म्हणतात, तुम्हाला स्वतःला कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते. नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल, पण मी तुम्हाला पाहतो. कारण मी तुमच्या हृदयातच आहे आणि तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो. म्हणजेच अशक्य हे शक्य करतील स्वामी. काळजी करणारी माणसं मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं आपल्याला मिळाली आहेत हे समजायलाही भाग्य लागतं. अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात आणि ज्या दिवशी मनावर विजय मिळवला त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल. चिंतेप्रमाणे शरीराला शोषण दुसरे कोणीही करू शकत नाही. चिंता नको, चिंतन करा. श्री स्वामी समर्थ. गोष्टी देवावर सोपवण्याचा अधिकार त्यांनाच असतो ज्याचे प्रयत्न हे प्रामाणिक असतात. स्वामी म्हणतात, देवापेक्षा कर्माची भीती बाळगावी. एक वेळ देव माफ करेल पण कर्म नाही. फुंकर मारून दिवा विझू शकतो पण अगरबत्ती नाही. यशस्वी होण्याचा एकच उत्तम पर्याय, दुसऱ्याचं भलं झालेली पाहण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे. आयुष्यात जो तुम्हाला मान देऊन सोबत घेऊन जाईल ना त्याचाच मान राखा.
कारण या जगात मान देऊन कान भरणारे आणि तोंडावर बोलून पाठीमागे वाईट बोलणारे खूप आहेत. स्वामी म्हणतात, ज्यांना आपले विचारच पटत नाहीत ना, त्यांना प्रत्युत्तर देत बसू नका. कारण गढूळ पाण्याला ढवळत बसण्यापेक्षा थोडं शांत बसा, गाळ आपोआप खाली बसेल. बसते स्वामी महाराजांच्या चरणात मुजरा करायला जितके खाली वागतो तितकं मोठं झाल्यासारखं. आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास ठेवून सर्व स्वामींवर निशंक सोपवून आपल्याला विश्वासयुक्त कर्म केले असता आपली इच्छा नक्कीच पूर्ण होते. वाईट वेळेत साथ सोडलेल्या लोकांकडे लक्ष देऊ नका, पण ज्यांनी वाईट वेळेत साथ देऊन चांगली वेळ आणून दिली त्याचं मोल कधीच विसरू नका. श्री स्वामी समर्थ नावाचा अर्थ काय आहे? श्रीमंतीचा गर्व करू नका, स्वाभिमानाने जगा, मीपणा सोडा, सर्वांशी प्रेमाने वागा, मन परमेश्वराच्या चिंतनात. जर तुमचा विश्वास असेल की स्वामी अस्तित्वात आहे तर ते तुम्हाला सगळीकडे जाणवतील. आपल्या आराध्य देवता आणि शक्तीवर नेहमी संकोच विश्वास ठेवा. विचाराचं नातं इतकं घट्ट असावं की मतभेद सुद्धा हसत हसत स्वीकारता आले पाहिजे. अत्यंत कठीण प्रसंगात होणारा शेवटचा चमत्कार म्हणजे स्वामी. नशिबाने साथ सोडली म्हणून मरायचं नसतं, स्वतःच्या हिमतीवर जगायचं असतं. मागील आठवणींनी रडायचं नसतं, भविष्याचा विचार करून जगायचं असतं. एक ठेच लागली म्हणून थांबायचं नसतं, धैर्याने त्याच मार्गावर जायचं असतं. स्वामी म्हणतात, सेवा करायची असेल तर घड्याळ पाहू नका, प्रसाद घ्यायचा असेल तर चव पाहू नका आणि नामस्मरण करायचं असेल तर जागा पाहू नका. रानात तण आणि मनात ताण कधीच ठेवू नका. रानातले तण हे पिकाचा नाश करतं, मनातला ताण जगण्याचा सर्वनाश करतं. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणी जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथेच परमेश्वराचं वास्तव्य असते. आपली सावली निर्माण करायची असेल ऊन झेलण्याची तयारी असावी लागते आणि ते आपण दुसऱ्यांना देतो आणि तेच आपल्याला परत मिळतं. मग ते आनंद असो, प्रेम असो वा दुःख असो. जोपर्यंत तुम्ही सहन करता तोपर्यंत तुम्ही चांगले असता आणि ज्या दिवशी तुम्ही उत्तर देता त्या दिवशी तुम्ही वाईट झालेले असता. पेढा कसाही कुठल्याही बाजूने खाल्ला तरी तो गोडच असतो. नामस्मरण हे कसेही किंवा कुठेही केलं तरी ती स्वामींपर्यंत पोचतेच. स्वामी म्हणतात, शून्यातून वर येणारा स्वप्न जगतो आणि आकड्यातून वर येणारा सत्ता गाजवतो. स्वामी म्हणतात, राजासारखे जगायला हमालासारखे काम करावे लागते. स्वामी म्हणतात, नात्याच्या गर्दीत तेच नेहमी एकटे असतात जे मनाने स्वच्छ असतात. स्वामी म्हणतात, झाकल्या मुठीतील सत्य जेव्हा बाहेर पडते तेव्हा आयुष्याचा खरा संघर्ष चालू होतो. स्वामी म्हणतात, विचारपूर्वक केलेली कृती नेहमी चांगलीच फळ देणारी असते. स्वामी म्हणतात, आयुष्य हे चित्रासारखं आहे, मनासारखं रंग भरले की ते फुलासारखं फुलून जातं. चमत्कार अगदी शेवटच्या क्षणालाही होऊ शकतो. आपण फक्त विश्वास घटू देऊ नये व निरंतर नामस्मरण करत राहावे. चालणारे दोन पाय किती विसंगत असतात, एक मागे असतो एक पुढे असतो. पुढच्या पायाला अभिमान नसतो, मागच्या पायाला अपमान नसतो, कारण त्यांना माहीत असतं की काही क्षणात हे बदलणार आहे आणि त्याचंच तर नाव आयुष्य असतं. कोणी माझं वाईट करते हे त्याचं कर्म आणि मी कुणाचं वाईट करणार नाही हा माझा धर्म. आनंदी व्हायचा असेल तर स्तुती ऐका आणि मोठं व्हायचं असेल तर निंदा. असा आधार द्यावा, जाणीवही होऊ नये आणि उणीवही राहू नये. माणसाची ओळख त्याच्या विचार, वर्तन आणि संस्कारामधून होते. महाग कपडे तर दुकानातील पुतळे पण घालतात. बोले तसा चाले त्याची वंदाई पावले. कधी तुम्ही विचार केलाय का, आपण स्वामींना भेटत नसतो, स्वामी आपल्याला भेटत असतात. हे कधी त्यांच्या मर्जीने
योग्य वेळ त्यांच्या मर्जीने आणि योग्य वेळ. कोणाचीही त्याच्या सध्याच्या परिस्थितीवरून खुल्ली उडवू नका, कारण काळ इतका सामर्थ्यशाली आहे की ती एका सामान्य कोळशालाही हळूहळू हिरा बनवते. चांगलंच होणारे मनात धरून चाला, बाकी परमेश्वर बघून घे. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा होतो. त्याचं कर्म चांगला आहे तो कधी संपत नसतो आणि सत्कर्मी माणसाला अडचणीही येतच असतात, परंतु त्या सुटणाऱ्याही असतात. आणि जो दुसऱ्याला अडचणीत आणतो त्याची अडचण आयुष्यभर संपत नाही. परमेश्वरावर निसंकोच विश्वास ठेवा. योग्य वेळी तो इतकं देतो की मागायलाही काही उरत नाही. हे मना कितीही संकट आली तरी खचू नकोस. विश्वास ठेवा, चमत्कार अगदी शेवटच्या क्षणालाही होऊ शकतो. कारण अनंत कोटी ब्रह्मांडाची स्वामी शक्ती आपल्या पाठीशी आहे आणि या शक्तीसाठी सर्व काही शक्य आहे. मनाने तुटलेल्या अवस्थेतून सावरण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे अध्यात्म. आणि याच्याशी लढून बघा आणि हरला नाही तर सांगा. आणि अजून एक शब्द आहे, स्वामी अर्थतेने बोलून बघा आणि मनासारखे झालं नाही तर सांगा. वेळ काढून बोलणं व वेळ घालवण्यासाठी बोलणं एवढा फरक समजला की आयुष्य कळतं. दुःख भोगणारा पुढे जाऊन सुखी राहू शकतो. आणि दुःख देणारा कधीच सुखी होऊ शकत नाही. हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही. व्यस्त असले की माणूस मस्त राहतो. स्वामी म्हणतात, निश्चित राहा, मी आहे. अरे कशाला उन्मळून फिरतो? परमानंदात राहा. ईश्वराचं रूप नाही, स्वरूप ओळखा. भक्तीची ताकद एवढी वाढवा की भगवंताला तुमच्याकडे यायला पाहिजे, भगवंतही तुमच्याकडे यायला पाहिजे. देवाला हृदयात ठेवा, तेव्हा तो तुमच्या हृदयात स्थान देईल. कोणाचा तरी विश्वास तोडण्याआधी लक्षात ठेवा की एके दिवशी तुम्हालाही अशाच वाईट गोष्टींचा सामना करावा लागणार आहे. कर्म म्हणतो, जर तुम्ही एखाद्याला फसवण्यात यशस्वी झाला तर ती व्यक्ती मूर्ख आहे असं समजू नका. ती व्यक्ती तुमच्यावर तुमच्या लायकीपेक्षा जास्त विश्वास ठेवलेला आहे हे समजून घ्या. प्रामाणिकपणे कार्य करण्याचा प्रयत्न केल्यास केव्हाही कोठेही समर्थ आपल्यासोबत असतात. आपल्यावर संकटे वाईट प्रसंग नाही आले तरी स्वामीचं नामस्मरण हे सतत राहिले पाहिजे. अहंकार आणि लोभ हे माणसाच्या दुःखाचं सर्वात मोठं कारण आहे. आणि जो अनन्य भावाने स्वामी शरण जातो त्यांना स्वामी आपल्या मार्गदर्शनात आणि अनुभूती अहंकार आणि लोभापासून दूर राहण्यास मदत करतात. हे मित्र, हे त्रिवार मदत करतात. हे त्रिवार सत्य आहे. स्वामींची अनुभूती येणं, आशीर्वाद लाभणं या गोष्टी म्हणजेच अमृत मिळवणे. सदा स्वामींचं नामस्मरण करा आणि कायमच सुखी व्हा. स्वामी म्हणतात, आईवडिलांची सेवा ही सर्वोच्च सेवा आहे आणि ज्याने आईवडिलांची शेवटपर्यंत सेवा केली त्याला माझा साक्षात सानिध्य मिळेल. स्वामी समर्थ चरित्रात अनेकदा नमूद आहे की आईवडिलांची सेवा करणं ही सच्ची भक्ती आहे. स्वार्थी संततीला प्रारब्धात दुःखच मिळतं. आईवडिलांच्या अश्रूवर संसार उभे करणारे स्वतःच्या मुलाकडून अश्रूच मिळवतात. आणि स्वामींनी अशा अनेक भक्तांना जीवनात उलटा फटका मिळवल्याचं दाखवलेलं आहे. आणि ज्यांनी आपल्या जन्मदात्याशी वाईट वागणूक दिली, कर्माने दुसऱ्याला छळतो त्याच कर्माने आपला सर्वनाश होतो. मग कितीही ताकद पैसा असू द्या. म्हणून वाटेल तसं बोलू नका, कारण नियती बदला घेतेच. तुमचा राग म्हणजे दुसऱ्याचा विजय असतो आणि विचारपूर्वक केलेली कृती नेहमी चांगलीच फळ देणारी असते. खोट्या भ्रमात जगण्यापेक्षा वास्तवाचे चटके बसलेले चांगले असतात. हसतील. स्वामी काय म्हणतात, लोक काय म्हणतील, पहिल्या दिवशी हसतील, दुसऱ्या दिवशी चेष्टा करतील आणि तिसऱ्या दिवशी विसरूनही जातील. त्यामुळे लोकांचा जास्त विचार करू नका. तुम्हाला जे करायचं आहे ना तेच करा. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतः तुमची चूक मनापासून मान्य करत नाही ना
तोपर्यंत तुमच्या खोट्या अहंकारातून तुम्ही कधीच बाहेर पडणार नाही आणि कर्माचा पत्ता कधीच कुणाला चुकलेला नाही. काही गोष्टींना योग्य वेळी पूर्णविराम दिला ना, पुढच्या गोष्टींना खऱ्या अर्थाने जगता येतं. असे स्वामींचे भरपूर थॉट्स आहेत. यातले काही थोडेच थॉट्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत. तर आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे स्वामींविषयी काही गुड थॉट्स, म्हणजे स्वामींचे मोटिवेशनल स्पीच सांगितलेले आहे. धन्यवाद.